आपल्या बिझनेसचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉम्पिटिशन शोधणं अत्यंत गरजेचं आहे. डायरेक्ट आपल्याला सरळ कळतं कारण आपल्याबरोबर कोण कोण कॉम्पीट करत आहे. पण कधी कधी वेळा हे छुपे इनडायरेक्ट कॉम्पिटिटर असतात, ते ॲक्च्युली तुमचा बिझनेस स्केल करतात. मी माझ्या एक्सपिरियन्स सांगतो. मी चमक नावाचा लॉन्ड्री बिझनेस ज्यावेळी करत होतो, त्यावेळी आम्ही कस्टमरना लॉन्ड्री द्यायचो आणि मग लॉन्ड्री प्रोसेस करून त्यांना परत द्यायचो 24-48 तासामध्ये त्यांच्या घरी घरपोच द्यायचो, होम डिलिव्हर. आता बऱ्याच वेळा ते लोक सर्व्हिस घ्यायचे पण रिपीट करायचे नाहीत. आता रिपीट करत नाही त्याचा अर्थ काय? त्यांनी कपडे घालणं बंद केलं आहे का? तर नाही. त्यांनी कपडे धुणं बंद केलं आहे का? नाही. मग ते आपल्याकडे एक्झॅक्टली काय येत नाही याचं साधं सरळ आन्सर आम्हाला वाटायचं की ते दुसऱ्या लॉन्ड्रीमध्ये देत असतील म्हणून गेलं. पण ज्यावेळी मी कस्टमरशी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला असं कळलं की दॅट इज नॉट द रिझन. दुसरं काय आहे तर त्यांनी घरामध्ये मेड सर्वंट ठेवली म्हणून त्यांनी देणं बंद केलं. त्यांनी वॉशिंग मशीन घेतली म्हणून त्यांनी देणं बंद केलं. काही तर मला म्हणाले की आम्ही आधी बॅचलर होतो म्हणून तुमच्याकडे त्याचं आता आमचं लग्न झालं, आता बायको कपडे धुते. हे दुर्दैव आहे, परंतु म्हणून आमच्याकडे त्यांनी देणं बंद केलं. म्हणजे थोडक्यात काय की तुमची कॉम्पिटिशन केवळ दुसऱ्या लॉन्ड्री नाही आहे, तर या सगळ्या अल्टरनेटिव्स आर ऑल्सो युअर कॉम्पिटिशन. हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या अल्टरनेटिव्हला बिझनेस लूज करता. बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन नाही तर अल्टरनेटिव्ह तुमचा बिझनेस घेऊन जातं आणि म्हणून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉम्पिटिशन दोन्ही आपल्याला जाणणं आपल्या बिझनेसमध्ये खूप गरजेचं आहे.